ओम शांती शांती शांती. स्वर्गीय रामचंद्र पाटील रोंजन यांच्या आत्मा चिरशांती लाभो हीच चैतन्येश्वर क्रीडा मित्र मंडळ खुटारी आणि खुटारी ग्रामस्थांच्या वतीने परमेश्वराचरणी प्रार्थना. सामन्याला सुरुवात करूया. समालोचकांसाठी यापूर्वी आपण आवाज ऐकला बालू पाटील सर सागाव. आता आवाज ऐकणार आहात मच्छिंद्र पाटील सरांचा. थँक्यू. रोंजन संघाला विनंती की आपला 12 प्रति लगेच पाठवायचं आपण. हॅलो चेक डीजे थोड्या यायला आवाज दे दादा, यायला आवाज दे जरा प्लीज. यस धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गण्याला नमन करून महाराष्ट्र आराध्यवर छत्रपती शिवाजी महाराज यांना मनाचं मुद्रा करून स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते, ज्यांच्या नावाने मैदानाला नाव दिले स्वर्गवासी रोहिदास म्हात्रे यांच्या पवित्र स्मृतीस आम्ही अभिवादन करतोय आणि बोलतोय सामन्याकडं. 5 षटकाचा सामना आपण पाहिलं. उपउपांत्य फेरीचा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. रोंजन एकता 11 रोंजन वर्सेस गावदे तुर्बे या 2 संघांमध्ये पाहायला मिळतोय. सायकलला फलंदाला चिनू, गोलंदाज सज्ज होतोय वेगवान मोहन भोईर. भरपूर वर्षाचा अनुभव असलेला भोईर. लवली शॉट ड्राईव्ह केला चिनूला एक्सलाकावरती. ब्युटिफुल शॉट. पहिलाच दणदणीत चौकार चिनूच्या बॅटमधनं. दणदणीत सुरुवात रोंजन संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू खूप चांगला होता. दमदार अपील झालं मैदानावरती. त्यानंतर मात्र सिनूने चांगला ड्राईव्ह करत असताना नाईस ड्राईव्ह जसं सॉलिड बॉल क्रॅकिंग शॉट. चांगला फटका ड्राईव्हचा दाखवला. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं. ऑन साईडला इम्प्रेसिव्ह स्टॉक वाडा शॉट. फायनल रिझन मध्ये चेंडू पीवनचा सुंदर वापर. अजून एक दमदार चौकार. चेन्नई इन द फायर. 2 चौकार 2 चेंडूच्या माध्यमातून. डीजे क्लास बॅटिंग. दमदार चौकार. मैदानाच्या चौफेरपर्यंत करत असताना चिनूला आपण पाहतोय मैदानावरती क्लासिकल कव्हर ड्राईव्ह दाखवला मगाशी. आता मात्र इम्प्रोव्हाइज स्ट्रोक दाखवलाय. पीवनचा सुंदर वापर केला. फक्त तंत्राचा वापर करत असताना मैदानाच्या चारही बाजूला चौफेर फलंदाजी करत असताना ही स्पर्धा आपण पाहतोय. चैतन्येश्वर क्रिकेट क्लब खुटारी यांच्या माध्यमातून क्रिकेटची परंपरा जपण्याचं कार्य सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण खुटारी गाव म्हटलं तर क्रिकेटचं मी म्हणेन रक्ता त्यांच्या क्रिकेट आहे आणि भरपूर वर्षाची परंपरा अबाधित ठेवत असताना चैतन्य क्रिकेट क्लब खुटार यांच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ संपला. 8 धावा धापलकावरती. राऊंड विकेट. टॅप केल्या चेंडूला चॉप करत असताना चांगल्या शतक्षणामध्ये चुकीचं झालं. एकदा पूर्ण केली. शॉर्ट कव्हर रिझनमध्ये तुर्बे संघ थोडासा आपली मानसिक संतुलन बिघडत असताना पहिला चेंडू डॉट नंतर चौकार एक्स्ट्रा कव्हर रिझनला. नंतर आपण पाहिला फायनल रिझनला चौकार. आता मध्ये डीप कव्हर रिझनमध्ये 2 धावा पाहायला मिळतात. एकूण धावा धापलकावरती 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 12 धावा धापलकावरती. 10 धावा माफ करा. 2 चौकार आणि 1 डबलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडू ते किती स्ट्रॉंग अपील झालं होतं. P1 मध्ये चांगल्या अपील झालं होतं. नंतर भोईरला मध्ये प्रत्युत्तर दिले चेंडूनं. चांगली फलंदाजी. मैदानाच्या 4ही बाजू धावा कुठत असताना चेंडूचा पाठलाग केलाय. इनवाईट केलाय. ॲब्सोल्युटली वाईट. ससरेबुद्धे सर आम्हाला सांगत असेल ॲब्सोल्युटली वाईट. JP पॅनलचे पंच तुम्हाला पाहायला मिळतात. एकदा निश्चित मिळणार. दर्शकेल आकार येतो 1 न वाढत असताना 5 षटकाचा सामना आहे. सकाळचं वातावरण प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये रंगते ही स्पर्धा आणि आज मात्र फायनलचा दिवस. फायनल डे. राऊंड विकेट. डावखरा फलंदाज. डावखरा गोलंदाज. वाडा शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक. दिस इज अ गुड फिनिश. दॅट्स अ 6. मोहन भोईरला मात्र आता संभ्रमात पाडलाय. धावा आणि फक्त धावांचा वनवा पेटवलाय चिनूनं. चिनू पाडे अमित पाडे उर्फ चिनू या नावानं ओळखणारा खेळाडू श्रीलंकेमध्ये भरपूर वर्ष अधीरेचं गाजवलंय. चांगलं क्रिकेट. मैदानाच्या चौफे धावा कुठत असताना आता मात्र हा फलंदाज डोकी ठरलाय भोईरसाठी. फायनल डिलिव्हरी ऑफ द फास्ट पॉवर प्लेअर. 17 फॉर नन. ब्रिलियंट स्टार्ट. लवली शॉट. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक वन्स अगेन. दिस इज अ गुड फिनिश. दमदार उत्तर दिलंय भोईरला. पहिल्या चेंडूवरती दमदार अपील झालं. त्यानंतर मात्र चिनूला थांबवणं कठीण झालं आणि चिनूने धावा कुठल्या माध्यमातून 2 चौकार 2 षटकार आणि त्यांना धावा कुठल्या वाईटच्या माध्यमातून एकूण धावा धापलकावरती आल्या त्या 23 धावा. दिस इज अ फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम द चिनू. मयूर मात्र नॉन स्ट्राईकलाच राहिला. P1 मध्ये त्याला संधी मिळाली नाहीये कारण 22 धावा कुठल्याच वैयक्तिक चिनूने 5 चेंडूमध्ये त्याच्या ग्रेट बॅटिंग. दर्शकाला आकार येतोय. आमच्या गजानन दादांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम.
तर सन्माननीय धीरज पाटील रोंजन यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो अरुण भोईर तुर्वे यांचंही ते आगमन झालेलं आहे. या दोन्ही व्यक्तिमत्वांना चैतन्येश्वर क्रीडा मित्र मंडळ खुटारी यांच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व व्यासपीठावर आपलं सरसे स्वागत आहे. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा जयेश आणि त्याची संपूर्ण टीम आपण पाहतोय. जबरदस्त मेहनत आहे स्पर्धेच्या माध्यमातून, कारण ह्याच गावामध्ये आपण पाहतोय सोन्याचा धूर ज्याला संबोधलं जातं. भरपूर चांगले लोक खुटारी गावाच्या माध्यमातून आपण सांस्कृतिक वसन क्रीडा वासा जपत असताना पाहतोय आपण. ही त्यांची पुढची पिढी आहे, कारण गोवर्धन म्हात्रे असतील, कुशेंद्र म्हात्रे असतील, त्यानंतर मधुकर म्हात्रे असतील, ह्यांनी क्रिकेटचा वारसा जपला. प्रकाश म्हात्रे असतील, जयदास म्हात्रे असतील ज्याला बादशाह आपण संबोधतो, आणि ह्यांनी क्रिकेटचा एक वसा जपला. त्यांची पुढची पिढी आपण पाहतोय या क्रिकेटच्या माध्यमातून. मुरलीधर म्हात्रे असतील, आमचे एकनाथ शेठ म्हात्रे असतील, आमचे राजकुमार म्हात्रे असतील. हा संपूर्ण गाव आहे. या गावाचा आम्ही जेवढा इतिहास सांगू तेवढा कमीच आहे. भरपूर चांगलं कार्य आहे. षटकाची सांगता 29-23 एका षटकाची सांगता झाली. मयूर आता स्ट्राईक लाईनला आहे. मयूर पाटील येत असताना स्ट्रायकर एंडला गोलंदाजी परिवर्तन. राजेश भोईर वाडा शॉट एक्झिक्युटिव्ह चांगलं होतं, मात्र मिस टायमिंग. पॉईंटला जज करतोय एकनाथ चेंडू खाली. सिनियर क्रिकेट आपल्या टेनिस स्किल वर्ल्ड आणि पहिलाच धक्का मैदानावरती. मयूर पाटील इज वॉकिंग बॅक. थँक्यू डीजे. आय विल लुक ॲट द ॲक्शन रिप्ले बघू शकाल आपण फॉर्च्यूनच्या माध्यमातून. हे संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला दाखवण्यात येते, प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्यात येते. बघू शकाल ॲक्शन रिप्ले. चेंडू लवकर त्याने कनेक्ट केला, डीप पॉईंटच्या डोक्यात त्याला एक्झॅक्टली चेंडू एक्झिक्यूट करायचा होता. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल आपण स्लो मोशनमध्ये. मात्र खूप चांगला झेल टिपला तिथं सिनियर क्रिकेटरला आपण पाहतोय. पहिला धक्का तुषार पाटील इन ॲट नंबर 3 वरती त्याला प्रमोट केलं. 23 धावा, दमदार धाव सगळ्या मैदानावरती. धावा आणि धावा फक्त धाव मैदानावरती. चेंडूने तब्बल 22 धावा कुठल्या 6 चेंडूचा सामना केला. गुड बॉलिंग, राऊंड विकेट. टपान चेंडू टपान आतमध्ये आलाय. फलंदाज तुषारला मात्र शांत ठेवलंय. गुड बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांचं वर्चस्व, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळते. आज आमचे बाळू पाटील सिने समालोचक कल्याण डोंबिवलीचे आम्हाला जॉईन झालेत. आमचे धीरज पाटील डीडी यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम डीडी, तुमचं देखील सर्वांचं आम्ही स्वागत करतो. एकता क्रिकेट क्लब म्हटल्यानंतर बायराम पाटील असतील, मंगेश पाटील असतील, विवेक पाटील असतील, पराग पाटील असतील, यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. खोलवरचा चेंडू टप्पामध्ये तेवढा सातमध्ये आलाय. फलंदाजामध्ये बीट केलंय, चांगला बॅकअप दिलाय माऊलीनं. एकच धाव मिळणार. मागच्या 3 चेंडूवरती धावा फार कमी आल्यात. पहिल्या 6 चेंडूमध्ये आपण पाहिल्यात तब्बल 23 धावा, नंतरच्या मात्र 3 चेंडूमध्ये फक्त एकच धावा. ह्याचंच नाव आहे क्रिकेट मैदानावरती. 24 धावा, 9 चेंडूचा खेळ संपलाय. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. चैतन्य क्रिकेट क्लब खुटारी यांच्या माध्यमातून अप्रतिम स्पर्धा. क्रिकेटचा वारसा जपणारं ऐतिहासिक मैदान या मैदानाला संबोधलं जातं. जवळच NH48 हायवे तुम्हाला पाहायला मिळतोय. सभोवताली झाडी आणि या झाडीमध्ये सावली मैदान म्हणून मैदानाची एक व्याख्या आहे. नामांकन या स्पर्धेचं खूप चांगलं. आणि ह्या ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय कैलासवासी रोहिदास म्हात्रे यांचं क्रीडांगणाला नामांकन करण्यात आलं. त्यांना आम्ही कधी विसरू शकणार नाही. त्यांच्या आठवणी आम्ही कधी विसरू शकणार नाही आहोत. चिनू बघायचं, चिनूकडे लक्ष असणार आहे. चिनू डोकी ठरलाय तुर्बे संघासाठी. 23 धावा आतापर्यंत. चेंडूने 22 धावा. कुठल्याच एक चेंडू वाईट होता पहिल्या षटकामध्ये. 23 धावा. मागच्या 3 चेंडूमध्ये मी कौतुक करेन गोलंदाज राजेश भोईरचं. त्याने 3 चेंडू फेकले, एकच धाव देऊन त्याने गडबड केलाय. ग्रेट बॉलिंग फ्रॉम द राजेश भोईर. टप्प्यामध्ये चेंडू आलाय. स्ट्रॉक खूप चांगला फटका दाखवलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये दमदार फटका. अजून एक घनागती फटका. षटकार. हा सामना एवढा सोपा नाही दोन्ही संघांसाठी, कारण हा सामना बक्षीस पात्र सामना आहे. 4 ट्रॉफ्या तुम्ही बघू शकाल. जर तुम्ही हा सामना जिंकला तर 1 ट्रॉफी तुम्ही घेऊन जाणार. त्यामुळे हा सामना सोपा नाही आहे. आता मध्ये चीन डोकी ठरलाय. तिघांना बघू शकाल आपण. यावेळी गोलंदाजाला उद्देशला, महेशला आपण पाहतोय, आशिषला आपण पाहतोय. ती मीटिंग कॉल केली तिघांनी आणि काहीतरी ठरवलं विकेट किपरच्या मागे. मीटिंग झाली त्यांची, कारण फलंदाज चिनूला थांबवणं त्यांना गरजेचं आहे. राऊंड विकेट. डाऊन द ट्रॅक. व्हाट अ शॉट. मध्ये मिस टायमिंग. शतक जज करतोय फलंदाज बाद. बिग विकेट, बिग ब्लो. चिन इज वॉकिंग बॅक. मोठा धक्का मैदानावरती.
थँक्यू डीजे. तुर्बे संघानं कप संघनायकाने मात्र निशिवेचा सुटका सोडलाय, त्यानं श्वास घेतलाय दीर्घ, कारण चिनू बाद झालाय. चिनूनं 8 चेंडूमध्ये तब्बल कुठल्या त्या 28 धावा 224चा बॅटिंग स्ट्राईक त्यानं मेंटेन केल्या मैदानावरती. प्रत्येक चेंडूमागे 2 अधिक धावा त्याने उभारत मैदानावरती. आणि एक मोठा धक्का कौतुक करेन मी गोलंदाज राजेश भोईरचं. खूप सुंदर झेल टिपला प्रज्वलनं, तो मात्र मिड विकेटला एक्झॅक्टली मोठा झेल त्याने टिपलाय आणि चिनूला मात्र परतावा लागला. मोठा धक्का मैदानावरती. नवीन फलंदाज येत असताना केतन पाटील. बघायचं केतनवरती जबाबदारी. धावा झाल्यात मैदानावरती, कारण आतापर्यंत आपण पाहिलं धावसंख्या 30 धावा धापलकावरती. गुड बॉलिंग राजेश भोईरचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स. शेवटचा चेंडू षटकातील, या षटकामध्ये फक्त 7 धावा, एक षटकार लागलाय. जबरदस्त गोलंदाजी, राऊंड विकेट. ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक. क्षेत्राच्या पुढे सरकार लॉंग ऑनला एकच धाव मिळणार. समित पावशे इथे चेंडू खाली येतोय. जोरात बोल, षटकाचे होते सांगता. आणि फक्त धावाल्या त्या 31 एक्झॅक्टली, कारण आता 30 येतोय काही दिवसामध्ये. 31 धावा धापलकावरती. चिनीनं पहिल्या षटकामध्ये धाबा कुठल्या त्या 22, एकूण पहिल्या षटकामध्ये आल्या. वाईटच्या नुसार 23 धाबा आल्यात. मग मी कौतुक करेन काय गोलंदाजी दाखवली राजेश भोईरनं. या षटकामध्ये राजेशनं फक्त 8च धाबा दिल्यात. इकॉनॉमी गोलंदाजी राहिली, कंट्रोल गोलंदाजी राहिली. त्याची गोलंदाजी खूप चांगली राहिली. त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन, त्याचं कंट्रोल खूप चांगलं राहिलं. आणि तेवढं क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार राहिलं. त्यामुळे या षटकामध्ये धाबा आल्यात त्या फक्त कमी 8च धाबा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 23 धाबा, 2 षटकांची सांगता झाली. 31 धाबा 2 बास्तीमध्ये पाहतोय. एकता रोंजन संघ टॉस आल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना गोलचे होते परिवर्तन. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. स्वागत आहे सर्वांचं. जे प्रेम आपण पहिल्या चेंडूपासून आम्हाला दिलात, जो उदंड प्रतिसाद तुम्ही आम्हाला दिलाय, त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. नवीन षटक गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी येतो कुटार यांकडनं. संकेत पावशे त्याला फेस करेल. सेकंडला केतन आणि त्याला साथ दिल तो तुषार पाटील. बघायचे जबाबदारी आहे त्यांच्यावरती, कारण तुर्बे एक मोठा संघ आहे, रोंजन देखील मोठा संघ आहे. इथपर्यंत पोहोचलेत 2-2 फेऱ्या जिंकत. त्यामुळे दोन्ही संघाची ताकद फार मोठी आहे. बघायचे सामना कोण जिंकणार, किती मोठं टार्गेट मैदानात उभं केलं जाणार. सकाळचे वाजतात ते 11:23. लख प्रकाश सूर्याची लख किरण आपण पाहतोय. आमच्या बाजूला हायवे, नॅशनल हायवे NH48 आणि हिरवल तुम्हाला पाहायला मिळते. लष्कन ग्रीनिस तुम्हाला पाहायला मिळते मैदानावरती. सुंदर मैदान. यावर्षी अजून आयोजन खुलून दिसलं, अजून आयोजकांना मेहनत केली. स्वागत आहे सर्वांचं. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी. फलंदाज केतनला शांत ठेवलंय. कोणत्या प्रकारे मात्र त्याची मुवमेंट नव्हती, फुटवर नव्हतं. आणि यावेळी मात्र चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. बाळू पाटील नेहमी म्हणत असतात की क्रिकेटमध्ये फुटवर आणि मोबाईलमध्ये नेटवर फार महत्त्वाचा असतो. फुटवर नाही आहे, ज्याला शुद्ध मराठीमध्ये पदताळित्य म्हटलं जातं, ते नाही पाहायला मिळालं. डॉट चेंडू, मॅग्निफिसंट बॉलिंग. चिनू बाद झाला, धावा थांबल्यात. जेव्हा चिनूमध्ये धावांचा सुलसुलाट होता, धावांचा वनवा थांबलाय मैदानावरती. गुड कमबॅक. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी वन्स अगेन. स्ट्रॉंग अपील. ब्युटिफुल डिलिव्हरी वन्स अगेन. एक्सलंट डिलिव्हरी. चेंडू टप्प्यामध्ये उचली घेतो, रायझिंग करतोय आणि फलंदाज केतनला शांत ठेवतोय. मागच्या 2 चेंडूत केतनला बीट केलाय, कारण केतनचा कोणता फुटवर नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या 6 चेंडूमध्ये 23 धावा, मागच्या 6 चेंडूमध्ये फक्त 8च धावा आणि मागच्या 2 चेंडूमध्ये फक्त एकही धाव नाहीये. म्हणजे मागच्या 8 चेंडूमध्ये फक्त 8च धावा आल्यात. 6 चेंडूमध्ये 23 धावा आणि मागच्या 8 चेंडूमध्ये फक्त 8च धावा. हे क्रिकेट पाहतोय आपण मैदानावरती. तिसरे षटक मार्गस्थ. गुड बॉलिंग फ्रॉम संकेत. एज लागली निश्चित. चेंडू ट्रॅव्हल डीप कव्हर रिझन. एकच धाव मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. तुषारनं थांबवलंय. एकच धाव मिळणार आणि एका धाव्याने धावसंख्येला आकार येतो तो 32 या धावसंख्येवरती. 50-55 किती धावा होणार हा फार मोठा प्रश्न निर्माण झालाय. कारण तुर्बे संघ तेवढ्याच ताकदीचा संघ आहे, तेवढ्याच ताकदीचा रोंजन संघ आहे. आणि आपण खेळतोय उपांत्य फेरीचा सामना. जर जिंकलात ते सेमीमध्ये धडक मारणार आणि एक ट्रॉफीवरती नाव कोरणार. त्यामुळे हा सामना फार महत्त्वाचा आहे. गोलंदाजीचं मी कौतुक करेन संकेत पावशेचं. राजेश भोईरचं देखील खूप चांगली गोलंदाजी. मागच्या 2 षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये मोहन बोरला भरपूर मार बसला, नंतर मात्र खूप चांगलं कमबॅक केलंय ते तुर्बे संघानं. बघायचे रोंजन संघ चिनूने केलेली फलंदाजी किती लाभदायक ठरेल या संघासाठी. ओ लवली डिलिव्हरी. पुन्हा एकदा रायझिंग डिलिव्हरी. अचूक टप्पा गुडलँड स्पॉटवरनं टेक ऑफ केला जातो चेंडू आणि फलंदाजाला मात्र बीट केला जाते. संकेत पावशेचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. व्हॉट अ फंटास्टिक ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक दाखवला मैदानावरती. अँड बॅट्समॅन are having to face tremendous bowling attack from the Sanket Paushe. There is no chance for the run. Such a great bowling, piece of bowling position दाखवत असताना संकेत पावशेचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये.
मागच्या 10 चेंडूमध्ये रुंजन संघाला फक्त मिळाल्यात त्या 90 धावा मिळाल्यात. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. गुड बॉलिंग. अजून एक चेंडू डॉट मैदानावरती. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 23 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 8 धावा आणि या षटकामध्ये मागच्या 5 चेंडूमध्ये फक्त 1च धाव. काय गोलंदाजी दाखवली, काय तुर्बे सगळं कमबॅक करतोय आणि रुंजन संघाला मात्र शांत ठेवलंय. जसा चेंडू बाद झाला तसा धावांसाठी संघर्ष करावा लागतो फलंदाजांना. शेवटचा चेंडू कौतुकास्पद कामगिरी, उल्लेखनीय आणि चमकदार कामगिरी करतोय तो गोलंदाज संकेत पावशे. सच अ ब्रिलियंट बॉलिंग अटॅक फ्रॉम द संकेत. लवली बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग. ड्राईव्ह केल्या चेंडूला 1च धाव मिळणार. नो डाऊट. गुड फिल्डिंग. डीप कव्हर रिजन मध्ये मोहनला आपण पाहतोय. ज्या मोहन भोईरनं पहिलं षटक फेकलं, मागणा ठरला. 23 धावा देतो, बॅकअप देतोय. मात्र गोलंदाज संकेतचं मी कौतुक करेन. संकेतनं फक्त 2च धावा दिल्यात. लवली बॉलिंग. मागच्या 2 षटकामध्ये फक्त 10 धावा, पहिल्या षटकामध्ये 23 धावा. एकूण धावा धापलकावरती आल्यात त्या 33 धावा. तर व्यासपीठावर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. निवृत्ती म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. चैतन्येश्वर क्रीडा मित्र मंडळ खुटारी यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. आणि यानंतरची लढत असेल बघा. इथे बागवान 11 तलोजा विपक्ष गौरी स्पोर्ट गावदेवी वलवली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. अप्रतिम गोलंदाजी संकेत पावशे यांना आम्ही ओळखतोय. आमचे महेश दलवी मुरबी यांचे ते भाचे आहेत. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक पाहायला मिळाला. यस एमडी सर. तर बघा, गावदेवी तुर्बे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 विकेट प्राप्त करणाऱ्या गोलंदाजाला विकेट रॅटिकसाठी दिनेश म्हात्रे यांच्या वतीने 2100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. ते तुर्बे क्रिकेट संघासाठी. हो टू मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू. आज आमचे एम डी गडगे सर आम्हाला जॉईन झाले, ज्यांचं बोर्ड पकडून आम्ही कॉमेंट्री क्षेत्रामध्ये आलो. त्यांना आम्ही गुरुवर्य मानतो. तर त्यांच्याकडे भरपूर काही शिकलो आम्ही मागच्या काही वर्षामध्ये. असाच आशीर्वाद कायम असू दे. एम डी सर, स्वागत आहे तुमचं. आमचे सिनियर समालोचक ज्यावेळी कल्याण डबलीमध्ये आम्ही समालोचनाची सुरुवात केली तेव्हा आमचे सिनियर समालोचक आम्हाला बालू पाटील आमचे जॉईन झाले. स्वागत आहे बालू तुमचं देखील. वेलकम टू रायगड नगरी. स्वागत आहे तुमचं या रायगडच्या पवित्र भूमीमध्ये, स्वराज्याची राजधानी रायगड. रायगडच्या पवित्र भूमीमध्ये तुमचं स्वागत आहे. 3 षटकांची सांगता 33 धावा धापलकावरती. रुंजन संघाला चिंतेचं सावट आहे. ज्या रुंजन संघानं 7 चेंडूमध्ये 23 धावा उभारल्यात, त्याच रुंजन संघानं मागच्या 12 चेंडूमध्ये फक्त धावा आल्यात. त्या या संघासाठी 10 धावा आल्यात. त्यामुळे चिंतेचं डोंगर निश्चित असणार आहे. आज रुंजन संघाला आपण पाहतोय सर्वांनी काळ्या फिती लावून बांधल्यात. कारण स्वर्गवासी रामचंद्र पाटील उर्फ आमचे चक्कर काका ह्यांना काल देवाज्ञा झाली आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून रुंजन संघ काळ्या फिती बांधून आज मैदानात उतरलाय. 33 धावा धापलकावरती. शेवटचे 2 षटकं बघायचे किती धावा येणार. वरचे ते परिवर्तन झालं. राजेशचा वापर केला. गुड स्ट्रॅटेजी ॲज अ कॅप्टन. ग्लान्स करायचा प्रयत्न. फलंदाज बाद. यस, एक्झॅक्टली मिडल ऑफ द स्टंप आणि पंचांचा योग्य निर्णय. फलंदाज बाद. तिसरा धक्का मैदानावरती. 33 या धावसंख्येवरती डीजे. येस, LBW चांगला धक्का दिला राजेशनं. या राजेशनं मागच्या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता आणि शेवटच्या चेंडूवरती देखील गडी बाद केला होता. आणि बघायचं त्यात राजेशनं पुन्हा गडी बाद केले पहिल्या चेंडूवरती. गुड बॉलिंग फ्रॉम द राजेश भोईर. मागच्या षटकामध्ये त्यानं 2 गडी बाद केले होते, 8 धावा दिले होते. एक षटकार लावला होता चिनूने त्याला, तरी देखील त्याने इकॉनॉमी गोलंदाजी केली होती. तोचा गोलंदाज. गुड बॉलिंग, कौतुकास्पद कामगिरी. नवीन फलंदाज सौरभ पाटील मैदानी 12 नंबरची जर्सी परिधान केलेलं बघायचं. 12 वाजवणार का गोलंदाजांचे? तर वाजलेत ते 11:30 मैदानावरती. गोलंदाज सच्च होतोय. लाईन बघावी लागेल. पंच सांगते इट्स ॲब्सोल्युटली वाईट. फिनिश ऑफ डिलिव्हरी कुठे होता चेंडू, पिचिंग कुठे होती, एक्झॅक्टली विकेट किपरने कुठे गॅदर केली यांची शहानिशा केली. पंचाने सांगितले इट्स ॲब्सोल्युटली वाईट. पहिल्या षटकामध्ये वाईट चेंडू पाहिला होता आपण आणि आता आपण एक वाईट चेंडू पाहतोय. 2 चेंडू वाईट तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळतात. धावसंख्येला आकार 34 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. अजूनही 11 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. 11 चेंडूमध्ये 20-22 धावा आले तर 50 आकडा पार करू शकतो हा संघ. गुड बॉलिंग. क्रॉस बॅटर स्ट्रोक नाही जमलं. सौरभला बीट केलं मैदानावरती. आतापर्यंत स्कोरर आम्हाला सांगतील की किती चेंडू रुंजन संघ बीट झालाय. पहिल्या षटकामध्ये 1 चेंडू बीट झाला होता, दुसऱ्या षटकामध्ये 1, तिसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू बीट झालाय आणि या षटकामध्ये 1, म्हणजे एकंदरीत 6 चेंडू रुंजन संघ बीट झालाय. म्हणजे सामना तुमच्यासाठी फक्त 4 षटकांचा राहिला आहे. त्यामुळे 7 चेंडू बीट झालाय रुंजन संघ.
राउंड विकेट. लवली हिट. जस्ट फ्लिक ऑफ द रिस्ट. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं दमदार षटकार सौरभच्या बॅटमधनं. ॲक्शन रिप्ले बघू शकाल आपण. चांगला फटका खेचलाय. भरपूर काळानंतर हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. चिनू बाद झाल्यानंतर मात्र भरपूर काळ झाला आणि तदनंतर मात्र हा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून फॉर्च्यून इव्हेंट. व्हेरी गुड जॉब. कीप गोईंग बॉईज. धावसंख्या धापकाती 40. अजूनही 9 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. या षटकातील 3. राजेश भोईला षटकार लागलाय. मगाशी देखील चिनूनं मारला होता त्याला, तरी देखील त्यानं फक्त 8च धावा दिल्या होत्या. बघायचं राजेश कमबॅक करणार की याली सौरभ त्याला पुन्हा एकदा याली मात्र जबरदस्त प्रतिहल्ला चढवून त्याच्यावरती हल्ला बॉल करणार का. गुन्ह्याचा सज्ज होतोय. चेंज ऑफ पेस. प्रचंड ताकीचा वापर. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण प्रज्वलचं पाहतो आपण. प्रज्वलनं चेंडूचा झेल टिपला होता. तोच प्रज्वल चेंडू खाली हातामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत असताना एन्जॉय करतोय या सकाळच्या थंडगार वातावरणामध्ये. फिल्डिंगला 2 धाबा मिळणार. 2 धाब्याच्या मध्ये धावसंख्येला आकार येणार. एकूण धावसंख्या 42. 42 ऑन स्कोरबोर्ड. लास्ट ऑफ द 3 विकेट्स. सौरभ अजूनही स्ट्राईक हँडला आहे. धाबा झाल्यात आता. अजूनही 2 चेंडू षटकातील. 2 मोर डिलेस टू गो. अजूनही 8 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. 8 चेंडूमध्ये 8 धावा आले तरी 50 धावा होतील. फायटिंग टोटल होणार मैदानावरती. राउंड विकेट. ऑन साइडला खेचलाय फटका. या सीमा पलीकडं खणखणी षटकार. थँक्यू डीजे. 48 धाबा पलकावरती. ॲक्शन रिप्ले बघा किती लवकर फटका खेचलाय. व्हॉट अ फंटास्टिक स्ट्रोक फ्रॉम द सौरभ. इज ऑन द फायर नाव. आता सौरभनं 4 चेंडूचा सामना केलाय. 2 षटकार, एक डबल त्याने घेतली. एकच चेंडू तो बीट झाला. 48 फायनल डिलिव्हरी ऑफ द 4th ओव्हर. 48 धाबा पलकावरती. ज्या धावांची आपण चर्चा केली होती बाळू, ज्या धावांची गडगेसर आपण चर्चा केली, धावा आली मैदानावरती, त्या धावा झाल्यात मैदानावरती. हल्ला बॉल चढायला ठोस सुरुवात मैदानावरती चिनूला करून दिली होती आणि त्यानंतर मात्र सौरभ त्याला साथ देतोय. 48 धावा फायनल डिलिव्हरी ऑफ द 4th ओव्हर. धावसंख्या धापलकावरती चांगली तुम्हाला पाहायला मिळते. मजा येईल सामन्यामध्ये. तुर्बे वर्सेस एकता रोंजन या 2 संघांमध्ये आपण सामना पाहतोय. आणि आता मात्र राजेशला मार बसलाय मैदानावरती. लास्ट डिलिव्हरी. ब्लॉकचा चेंडू खोदून काढला. एकच धाव मिळणार की दुसरा प्रज्वल चेंडू खाली आलाय. 2 धावा घेणार का नाहीये. सौरभला स्ट्राईक हवी आहे कारण पॅव्हलियन मधनं आवाज झालाय. सौरभला स्ट्राईक हवी आहे कारण 6 चेंडू नंतरचे त्याला फेस करायला कदाचित सांगितले असतील. 49 धाव फलकावरती धावा आल्यात. 49 लॉस ऑफ द 3 विकेट्स. यू वॉचिंग चेतन कोठारी ट्रॉफी 2024 and today is the final day of this tournament. Who will be champion? Who will become a champion? You will get answered today. आज आपण उस्मानला देखील बघू शकाल इन ॲक्शन मध्ये. काल उस्मानने 49 धावा कुठल्याच मैदानावरती 18 चेंडूंमध्ये. त्या उस्मानला इन ॲक्शनमध्ये आपण बघू शकाल. 49 धावा. चैतन्य क्रिकेट क्लब कोठारी यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. निलेश म्हात्रे, आमचे मयूर म्हात्रे, विशाल म्हात्रे, जितेश म्हात्रे, सर्वांचं मनापासून आभार. खूप चांगली जयेश म्हात्रे असतील आमचे. सर्वांचं मनापासून आभार. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. कारण मी मगाशी देखील म्हटलं होतं कोठारी गावचा इतिहास फार मोठा आहे आणि त्याच इतिहासाला आपण पाहतोय. स्वर्गवासी शांताराम लडकू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आमचे संदीप म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक प्रेक्षकांना तुम्हाला आईस्क्रीम देण्यात येतील सायंकाळी. तर ही परंपरा आहे त्यांची. मी मगाशी देखील म्हटलं होतं की परंपरा यशाची आणि भरपूर वर्षाची परंपरा असणारी स्पर्धा आपण पाहतोय ती मात्र कोठारी गावच्या माध्यमातून. कोठारी गावची आम्ही माफी मागतोय. आम्हाला 5 दिवस समालोचन करण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं, मात्र आमचा शेड्यूल फार बिझी आहे त्यामुळे आम्ही एकच दिवस देऊ शकलो. त्यासाठी तुमची आम्ही माफी मागतोय, क्षमस्व. 49 लॉस ऑफ द 3 विकेट्स. लास्ट ओव्हर इज प्रोग्रेस नाव. यू वॉचिंग द बिग फाईट. उपउपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. ट्रॉफीसाठी सामना आहे. एक बक्षीस पात्र सामना आपण खेळतोय. याचं भान असू द्या आणि त्यानुसार खेळ उद्या. गोलंदाज सज्ज होतोय प्रज्वल पाटील. ज्या प्रज्वलने चिनूचा झेल टिपला मिड विकेटला तो प्रज्वल खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे. बघायचं आहे गोलंदाजी कशी करणार. राजेशचं कौतुक करायला आहे विसरणार नाही. राजेशने या षटकामध्ये 16 धावा दिल्यात. मध्ये गोलंदाजी अचूक राहिली त्याची. शेवटचं षटक सौरभ स्ट्रायकर एंडला. Oh, what a shot! This is a good finish. That's a brilliant stroke. That's a 6.
भूमिपुत्र पेटून उठला जेव्हा दिबा पाटील यांचं नाव द्यायचं होतं, मात्र आता पेटून उठलाय तर सौरभ मैदानावरती. सौरभला शांत करणं कठीण असणार आहे. यस डीडी, 6 बॉल जर खेळला तर धीरजाने काहीतरी पारितोषिक लावलंय, 500 रुपयाचा पारितोषिक. म्हणजे 6 बॉल त्याला खेळायचे असं धीरजचं म्हणणं आहे. 55 धाबा, 50 ब्लिंक्स अप, 50 धाबा क्रॉस झाला मैदानावरती. वेलकम 50, 55 धाबा धाव फलकावरती. तुर्बे संघाला प्रश्न पडला की चिनूला आपण जसं बाद केलं तसं सौरभला बाद करता येणार का. मात्र सौरभला बाद करणं सोपं नाही आहे. सौरभनं आत्तापर्यंत 3 षटकार मारलेत. त्याने तब्बल 21 धाबा कुठल्यात, एक डबल एक सिंगलच्या माध्यमातून आणि 3 षटकार मारले. व्हॉट अ बॅटिंग, ग्रेट बॅटिंग फ्रॉम द सौरभ. 51 धाबा धाव फलकावरती, 55 धाबा. शेवटचा षटक आणि सुरुवातीला दमदार सुरुवात केली पहिल्या चेंडूवरती. किती धाबा होणार याची उत्कंठा शिकायला पोहोचली. केतन पाटील नॉन स्ट्राईकला आहे. केतनला अजून स्ट्राईक जास्त मिळाला नाहीये. 4 चेंडूमध्ये त्याने 2 धाबा कुठल्यात, कारण तो बीट झाला चेंडू जास्त. त्यामुळे आता सौरभने ठरवलं की तो स्ट्राईक घेणार जास्त. 7 चेंडूमध्ये 31 धाबा कुठल्यात, 21. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द सौरभ. बाउंस डिलिव्हरी ऑन द राइज. यस, इज गॉन, ॲब्सोल्युटली गॉन. बिग विकेट, बिग ब्लो. सौरभ पाटील इज वॉकिंग बॅक. 21 धावांची मादक केली. इथे मात्र संपुष्टात डीजे. बाजूला बाग 11 तलोजा क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे गौरी स्पोर्ट गावदेवी वलवली क्रिकेट संघ. दोन्ही क्रिकेट संघांना आम्ही ते सूचित करत आहोत की सत्र संपल्यानंतर लगेच तुम्हाला दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे. नेक्स्ट डिलिव्हरी, शॉट अप लाईन ऑन द राइट, सीमा पलीकडं. यस, ॲब्सोल्युटली गॉन. दॅट्स अ 6. ब्रिलियंट स्ट्रोक फ्रॉम मधू. Extra. गुड कमबॅक फ्रॉम द पजबल. पहिल्या चेंडूचे षटकार, नंतर मात्र विकेट, नंतर मात्र षटकार, नंतर मात्र डॉट. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 61 लॉस ऑफ द 4 विकेट्स. 2 चेंडूचा केला अजूनही बाकी आहे. 2 more days टू गो अप फर्स्ट इनिंग. बघायचे 2 चेंडू होती. अदू किती प्रहारी फलंदाजी करणार. लेग स्टंपच्या बाहेर पंच सांगतील इट्स ॲब्सोल्युटली वाईट, नो डाऊट. धावसंख्येला आकार येतो 62 या धावसंख्येवरती. चांगली धावसंख्या कुठली मैदानावरती 5 षटकांच्या सामन्यामध्ये. अजूनही 2 चेंडूचा केली पर्याप्त आहे. कमबॅक चांगलं होतं. मोहन बोरीला पहिल्या षटकामध्ये 23 धाबा आल्यात. राजेशला दुसऱ्या षटकामध्ये 8 धाबा आल्यात. तिसऱ्या षटक संकेतचं चांगलं राहिलं, फक्त 2च धाबा दिल्या होत्या त्यानं. शॉट आपले चेंडू उयाली मात्र पूल केलाय आणि शतकच्या पुढे सरकलाय, मागे जातोय. एकनाथ होता तिथे 2 धाबा मिळणार आणि स्ट्राईक घ्यायची ती मात्र अदूला. 2च धाबा मिळणार. 2 धाबा धावसंख्या पुढे सरकणार ती मात्र 64 या मोठ्या धावफलकावरती. 64 ऑन स्कोर बोर्ड. लास्ट डिलिव्हरी, फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. सो लेट्स सी हाऊ मेनी रन्स कम ऑन द लास्ट डिलिव्हरी. 64. 64 धाबा कुठल्यात. अजून चांगली फलंदाजी केली. मागच्या 3 चेंडू त्यानं मोठी प्रहारी फलंदाजी दाखवत असताना प्रभावित केले सर्वांना. ब्लॉकाचा चेंडू खोदून काढला, एकदा मिळणार शंका नाहीये. एका धाब्याने दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय. शेवटचा चेंडू होता. चेंडूची फेकी मात्र अचूक नाहीये आणि 2 धावा फक्त समाधान. 64 धावा आणि आमचे स्कोरर आम्हाला सांगतील. धावसंख्या धावफलकावरती 66. वेल गोल, चांगला स्कोर आहे. 67 इज टार्गेट. 5 षटकांमध्ये 67 इज टार्गेट. आपण वळूया आमचे एमडी गडगे सरांकडे. थँक्स मच्छिंद्र पाटील सर. आता इथे नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला गौरी स्पोर्ट गावदेवी वलवली अर्थात नवाली ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेश शेठ काथारा यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतो कार्यात आणि गौरी स्पोर्ट गावदेवी वलवली. तर एका बाजूला बाग 11 तलोजा अर्थात उस्मान पटेल यांचा संघ असणार आहे निश्चित स्वरूपात. तर एका बाजूला मुकेश शेलेटकर असेल. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. निवृत्ती म्हात्रे व्यासपीठावर उपस्थित आहे. दादा तुमचं स्वागत आहे. खास करून कुशेंद्र शेठ म्हात्रे यांचा आम्ही आभार व्यक्त करू की आजही ते चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतात. 40+ ते सातत्याने नेतृत्व करत असतात आणि 5 दिवस या स्पर्धेकरता
त्यांचं एक योगदान इथे लाभलेलं आहे, सातत्याने उपस्थिती. संपूर्ण खुटारी गावातील ग्रामस्थांचा मनपूर्वक आभार की त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या क्रीडा स्पर्धेसाठी हे मैदान अर्थात ग्राउंड उपलब्ध झालेलं आहे. ज्यांच्या माध्यमातून 5 दिवस पिण्याच्या पाण्याची खऱ्या अर्थाने व्यवस्था इथे पुरवण्यात आलेली आहे. वैभव चंद्रकांत निमसे आणि ओमकार निमसे तुमचंही मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. तर मोठी देसाई येथील 40+ नामवंत क्रिकेटर दीपक पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. चैतन्येश्वर क्रीडा मित्रमंडळाच्या वतीने आपलं स्वागत. तलोदा विपक्ष वलवली या नाणेफेकीसाठी दोन्ही संघनायकांनी वलवली क्रिकेट संघाचे संघनायक उपस्थित आहे. तलोजा क्रिकेट संघ तलोजा बाग 11 बघा स्पर्धेचे नियमावली अतिशय स्ट्रिक्टली आहे. नाणेफेकीसाठी तुम्हाला येणं गरजेचं आहे. तर मोठी देसाई येथील आदरणीय आहे श्री दीपक पाटील यांचा यथोचित सन्मान चैतन्येश्वर क्रीडा मित्रमंडळाच्या वतीने ते केले जाईल. एकेकाली ज्याने सिनियर क्रिकेट संघाचं गावाच्या दृष्टिकोनातून प्रतिनिधित्व केलं, आज 40+ साठी नेतृत्व करत असतात, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. जितेश पाटील बघा त्यांचा पुतण्या सुद्धा खऱ्या अर्थाने त्यांच्या घराण्याने क्रिकेटला योगदान दिलेलं आहे आणि निवृत्तीदादा म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित गौरव इथे केला जात आहे. दीपक पाटील, हा गौरव आहे तुमच्या कर्तृत्वाचा आणि हा गौरव आहे तुम्ही दिलेल्या तुमच्या गावाच्या क्रीडा क्षेत्राच्या नेतृत्वाचा. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने निवृत्तीदादा आमचे म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन तुमचं स्वागत इथे केलं जात आहे. या बागीलवन आली दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे निश्चित स्वरूपात. तर दीपक दादा यांना आम्ही इथे आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. अतिशय दमदार लढत, बिग फाईट असणार आहे. तलोदा विपक्ष गौरी स्पोर्ट गावदेवी वलवली. बघूया कॉलिंग साठी इथे बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल बाग 11 तलोदा क्रिकेट संघाच्या बाजूने. संघनायक नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय कोणता स्वीकारणार आहात? आम्ही पहिले फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा आपण निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण वलवली पाहतो. आमच्या पनवेल अर्थात आमच्या विभागामधला एका प्रतिभाशाली संघ म्हणून संघाकडे बघितला जातो. सामना 5 षटकांचा असणार आहे. 5 षटकामध्ये कितपत त्यांना तुमचा रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत तुमच्या संघामध्ये असे कोणते गोलंदाज आहेत की कमीत कमी धाबांवर वलवली क्रिकेट संघाला रोखू शकतात? हान बॉलर चांगले आहे. उस्मान आहे, आझर आहे, सफवान आहे, वकास आहे. उस्मान कडून आज कशा प्रकारच्या तुम्हाला अपेक्षा असतील? आता जाम अपेक्षा कैबुंकडे एक मॅच काढू. थँक्यू सो मच. वलवली क्रिकेट संघ फलंदाजी करायचे, नाणेफेक गमावलेले आहे. 5 षटकामध्ये किती धाबा बनवण्याचा तुमचा मानस असेल? 60 ते 70 धावा. यामध्ये महत्वाची धुरा कोणत्या फलंदाजांवर असेल? मुकेश ऋषी. एका बाजूला उस्मान आहे खऱ्या अर्थाने, म्हणजे 11 विरुद्ध 1 विरुद्ध 11 की 11 विरुद्ध 11 अशी लढाई होईल. 11 विरुद्ध 11. थँक्यू सो मच. वली या सामन्याकडे आमचे मच्छिंद्र पाटील सर यांच्याकडे पुन्हा एकदा आपण बोलत आहोत. थँक्यू एमडी गडगे सर आमचे गुरुवर्य आणि बाळू तुमचं देखील मनापासून स्वागत करतो. जिंकण्यासाठी 67 धामाचा लक्षाचा बाटला करायचा आहे. साकेला फलंदाज सज्ज होते तो मात्र राजेश भोईर ज्याने 2 षटकं फेकली होती त्याने 24 धावा दिल्या होत्या. 2 षटकामध्ये 3 गडी बाद केले होते तो राजेश. आणि ज्या सौरभने 21 धावा कुठल्या होत्या 3 षटकर मारून तो गोलंदाजीला येतोय. सुरुवात करूया आपण या सामन्याला. दुसऱ्या इनिंगमध्ये आपण वळतोय मैदानावरती. पहिला चेंडू, जबरदस्त फटकेबाजी, पुलचा फटका, पुल डिलाइटफुल, दमदार सुरुवात आणि 1 बॉल सीमा पार, खणखणीत चौकार. सौरभने 21 धावा कुठल्या होत्या 3 षटकार मारले होते. त्या सौरभला सांगितलंय गोलंदाजानं की आली रे आली, आता तुझी बारी आली. तर याच गोलंदाजाला सौरभने षटकार मारले होते. राऊंड विकेट ऑन साइडला, चेंडू मात्र निघून गेलाय. P1चा सुंदर वापर, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं अजून एक खणखणीत मोठा फटका. दॅट्स अ ब्रिलियंट स्ट्रोक, दॅट्स अ 6. मॅग्निफिसंट जबरदस्त अटॅकिंग फलंदाजीला सुरुवात केली. 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. त्यावेळी रंजन संघाला झोपेतनं जागा केलंय मैदानावरती.
चेंडू गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं आणि त्यामध्ये चांगली फटकेबाजी कौतुक करेन मी सौरभ गोलंदाजाचं. माफ करा फलंदाज राजेश भोईरचं. कारण ह्याच राजेश भोईरनं 2 षटकं फेकले होती. या राजेश भोईरनं 24 धाबा दिले होते 2 षटकांमध्ये आणि 3 महत्त्वाचे गडी बाद केले होते. तोच राजेश मदती चांगली फंजी करत असताना दमदार सुरुवात दिली संघाला. चांगला फ्लाईट साग दिलाय आणि तब्बल त्यानं 10 धाबा कुठल्यात मागच्या 2 चेंडूवरती. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ पोल नंतर मात्र याने लॉफ्टेड ड्राय दाखवलाय. चांगली फटकेबाजी 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धाबा कुठल्यात आणि संघाला ठोस सुरुवात दिली मैदानावरती. ब्लॉकाचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह चांगल्या क्षेत्ररक्षक फॉलो थ्रू मध्ये स्वतःला सावरलं. यावेळी मात्र सौरभनं आणि यावेळी मात्र डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगला क्लास आहे फलंदाज राजेश भोईरचा. कारण ज्या पद्धतीचा स्टान्स आहे, ज्या पद्धतीने खेळतोय, ज्या पद्धतीने फुटवर आहे, ज्या पद्धतीने कॉन्फिडन्स आहे, ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज आहे, सुपर्ब आहे. चांगला क्रिकेटर तुम्हाला पाहायला मिळतोय. स्टान्स बघा 2 पायांच्या मध्ये अंतर कसं वागतो बघा 90 डिग्री. ओ गुड कम बॅक फ्रॉम द सौरभ. पहिला चेंडू चौकार नंतर षटकार नंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतात. चांगलं कमबॅक. कारण जर प्रत्याला फलंदाज चढवत असेल तर गोलंदाज सौरभने देखील सांगितलं की मी देखील कमबॅक करू शकतोय, तुला थांबवू शकतोय. 10 धाबा धापलकावरती 4 चेंडूचा खेळ संपलाय मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करतोय. फुल टॉस. ओ माय गॉड व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. पंचाने सांगितलंय यस फलंदाज बाद आहे. येस ॲब्सोल्युटली व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. पहिल्या धक्कामध्ये होती 10 सेकंदावरती. फलंदाज राजेश भोईर इज वॉकिंग बॅक डीझेम. Wonderful comeback from the Saurabh. Final duty of the first power play over. फुल टॉस बॅटचा फेस ओपन केलाय सीमा पलीकडं. अजून एक मोठा फटका 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा. जरी गडी बाद झाले तरी आम्ही थांबणार नाही असं सांगितलं फलंदाजानं आणि गेल्या प्रहार केलाय फलंदाज उद्देश पाटीलनं त्यांनी त्याचा उद्देश साध्य केलाय आणि षटकाराने इनिंगची सुरुवात करत असताना धावफलक धावाल्यात त्या 16. 2 षटकार 1 चौकार 2 डॉट 1 गडी बाद अशी स्थिती होती पहिल्या षटकामध्ये. एकही अवांतर धाव गेली नाहीये आणि जिंकण्यासाठी 4 षटकं 24 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. सामना रंगणार कारण दोन्ही संघाची ताकद तेवढीच आहे. दोन्ही संघ कॅलिबर संघ आहेत आणि दोन्ही संघ उपांत्यफेरीचा सामना खेळतात. त्यामुळे सामना मोठा होईल आणि प्रेक्षकांचे मात्र मन जिंकणार यातील मात्र शंका नाही. तर व्यासपीठावर सन्माननीय गणेश म्हात्रे साहेब शिवसेना विभाग प्रमुख आहेत पनवेल महानगरपालिका, त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. दादा आपलं चैतन्येश्वर क्रीडा मित्र मंडळाच्या वतीने स्वागत आहे. चिनू पाटील ज्या चिनूने 23 धावा कुठल्यात जबरदस्त फटकेबाजी केली होती आणि तब्बल 28 धावा कुठल्यात त्यानं स्वतः वैयक्तिक तो चिनू आलाय मैदानावरती. चिनू बाईकच्या रेसमध्ये देखील आहे. उस्मान देखील बाईकच्या रेसमध्ये आहे. बघायचं आहे हा सामना फार महत्त्वाचा असणार आहे दोन्ही संघांसाठी. गणेश दादांचं आगमन झालंय. वेलकम गणेश म्हात्रे साहेब, स्वागत आहे तुमचं या स्पर्धेमध्ये वन्स अगेन. 24 चेंडू 51 धावांची गरज आहे. सामन्याला पुन्हा सुरुवात होते. ऑन साईडला खेळायचं होतं मात्र ऑफ साईडला केल्यास भाग पडलं. उत्सव चेंडू खाली. ओ माय गॉड सोपा झेल सोडलाय उत्सवनं आणि मात्र आनंद उत्सव साजरा करता आला असता मात्र नाही जमलं आणि 2 धावा निर्माण केल्यात मैदानावरती. 2 धावा घेतल्यात. हा झेल मागात पडू शकेल कारण सोपा झेल होता लॉंग ऑनला आणि 2 धावा देखील आल्यात. त्यामुळे फलंदाजाला जीवनदान मिळालं ते फलंदाज मोहन भोईरला. याच मोहन भोईरच्या गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकामध्ये 23 धावा कुठल्या होत्या चिनूनं. बघायचं चिनूला किती प्रत्युत्तर देणार हा गोलंदाज. ब्लॉकाचा चेंडू खोदून काढला आहे. सिलिमिट आपला सिलेक्शन चांगलं आहे. सौरभ चेंडू खाली बॅकअप चांगला होता. सूरजचं एकच धाव मिळणार. एका दर्शकाला आकार येणार आणि मागच्या चेंडूवरती धावा आल्यात. त्या 2 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. उस्मानचं आगमन झालंय. रायगडचा टायगर स्वागत आहे उस्मान पटेल.
संपूर्ण तलोजा तुम्हाला पाहायला मिळेल. तलोजाची नाईट टुर्नामेंट झाली नाही, मात्र रायगड प्रीमियर लीग असं झालं की तलोजाच्या नाईटची मला आठवण आली पुन्हा एकदा. बघायचं आज उस्मान काय फलंदाजी करणार. दर्शकेला आकार येतोय तो 19 धावा फलकावरती. चांगली सुरुवात. ओ यॉर्क वाईट टाकण्याचा प्रयत्न, पंच सांगते इट्स ॲब्सोल्युटली वाईट, नो डाऊट. पहिला चेंडू वाईटचा, यॉर्क वाईट टाकण्याचा प्रयत्न होता चिनूचा. चिनू दिशा चुकलाय, लेन चांगली होती, लाईन चुकली आणि धावसेकेला आकार येतो 20 या धावसेकेवरती. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. मजा येईल सामन्यामध्ये. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे तुल्यबल संघ आणि फाईट देखील तगडी पाहायला मिळते मैदानावरती. चुकीचा फटका, चिनू स्वतः चेंडू खाली, सोपा झेल, फलंदाज बाद. दुसरा धक्का मैदानावरती. 67 धावांची गरज असताना उद्देश इज वॉकिंग बॅक. पहिला दुसरा धक्का तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र ज्या फलंदाचा झेल सोडलाय तो फलंदाज अजूनही मैदानावरती आहे. उद्देश बाद झालाय. उद्देशने षटकारानं सुरुवात केली होती मैदानावरती, उद्देश बाद झालाय आणि नवीन फलंदाज इनात नंबर 4 वरती अनिकेतला मात्र प्रमोट केले. अनिकेत भोईर. बघायचंय मोहन भोईर अजूनही मैदानावरती आहे. ज्या मोहनचा झेल सोडला होता उत्सवनं किती किंमत मोजावी लागणार या झेलची हे बघणं महत्वाचं असणार आहे. मजा येईल सामन्यामध्ये. कुठेही जाऊ नका. पाहत राहा चैतन्य क्रिकेट क्लब खुटारे आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 5 दिवसाची ही स्पर्धा आज मात्र शेवटच्या टप्प्यात आली. कधी स्पर्धा सुरू झाली आणि कधी शेवटच्या टप्प्यात आली कळलंच नाही मैदानावरती. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. मजा येईल स्पर्धेमध्ये. हा सामना फार महत्त्वाचा आहे, तर दोन्ही संघांसाठी मात्र हा सामना फार महत्त्वाचा आहे. बक्षीस पात्र सामना आपण खेळतोय त्यामुळे दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा असणार आहे. चिनूच्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा दिल्यात त्याने आतापर्यंत. ऑन साईडला प्रहार केलाय. अनिकेत आदर्श चेंडू खाली आलाय. अजूनही षटकारानं सुरुवात केली होती आपल्या इनिंगची. तो चेंडू खाली आलाय. एकच धाव मिळणार. एखाद्या धावसेकेला फारसा आकार येणार नाहीये. पहिल्या षटकामध्ये दमदार धावा आल्या, 16 धावा आल्या, 2 षटकार 1 चौकार आपण पाहिला. चिनूच्या या गोलंदाजीमध्ये एकही चौकार षटकार आतापर्यंत आला नाहीये. त्यामुळे तुर्बे संघाला थोडंसं बॅकफुटला आणून सोडले ते चिनूनं. धावसेके दाफलकावरती 21 धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ. 46 धावांची अजूनही गरज आहे. एज अँड टेकन. या सूरज has taken. No mistake behind the stump. Very good job as a wicket keeper. And one more wicket goes down. Wicket number 3 goes down on 21. थँक्यू डीजे. नवीन फलंदाजमध्ये जात असताना महेश भोईर. चिनून 28 धावा कुठल्या होत्या फलंदाजीमध्ये. गोलंदाजीमध्ये देखील चांगली कमबॅक करत असताना सुंदर गोलंदाजी केली त्यानं. एक्सलंट गोलंदाजी दाखवत असताना शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी. धावसंख्या फलकावरती झाली ती 21 धावा. अजूनही 67 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 21 धावा फलकावरती. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स. चांगली सुरुवात झाली तुर्बे संघाची. मात्र या षटकामध्ये हा संघ थोडासा कमबॅक करताना पाहायला मिळाला नाहीये. 19 चेंडू बाकी आहे. 46 धावांची गरज आहे. सामना क्लोज आहे. क्लोज एन्काउंटर आहे मैदानावरती. पहिली उपांत्य फेरीचा सामना आपण एन्जॉय करतोय मैदानावरती. वरती विकेट. शेवटचा चेंडू चिनूचा. इट्स अ वाईट. दुसरा चेंडू वाईट फेकला चिनू आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये आपण 1 वाईट पाहिला सौरभचा. चिनूचे 2 वाईट. अवांतर धावसंख्या 3 न वाढत असताना आणि 3 धावे धावसंख्येला आकार आला मात्र आता 22 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी. 67 धावांचा टार्गेट पार करायचा आहे तुर्बे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दमछाक झाली सुरुवातीला. मजा येईल सामन्यामध्ये. मोठा फटका. वॉट अ शॉट. या मध्ये चांगला फटका दाखवला. इम्प्रेशन स्ट्रोक दाखवत असताना डीप कव्हर मध्ये सौरभ चेंडूला बॅकअप देईल. कव्हर करेल. गॅदर रन गॅदर पिकअप ग्रिप अँड थ्रो. 2च धावा मिळणार आणि षटकाची झाली सांगता. 2 षटकाची सांगता झाली. धाबा आल्या त्या 23 धाबा. किती 24 धाबा. रोंजन संघानं एका षटकामध्ये 23 धाबा कुठल्या होत्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये फक्त 8च धाबा आल्या होत्या आणि त्यामुळे सामना तुम्हाला फाईट पाहायला मिळतो. 24 धाबा दाफलकावरती. 67 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि 24 धाबा आतावर दाफलकावरती आपण पाहतोय. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी गरज असणार आहे. आता मात्र उर्वरित चेंडू 18
आणि 43 धावांची गरज आहे. तर निश्चित स्वरूपात 18 चेंडू आणि ते 43 धावांची गरज असेल ती गावदेवी क्रिकेट संघ तुर्बी क्रिकेट संघाला. तत्पूर्वी बघा आमच्या समर्थन कक्ष समोर जे प्रेक्षक उभे आहेत बघा, या मागे या, जरा खाली बसून घ्या. व्यासपीठावर जे मान्यवर आहेत त्यांना व्यवस्थितरित्या हा सामना बघता यावा याची सुद्धा आपण खबरदारी घ्यायची आहे. पुन्हा एकदा निश्चित स्वरूपात मच्छिंद्र पाटील सर या सामन्याचा जर विचार केला, दोन्ही क्रिकेट संघाची फलंदाजी आपल्याला तुल्यबळ इथे बघायला मिळतो. ज्या प्रकारे रुंजन क्रिकेट संघाची सुरुवात दमदार झाली होती, आता सुद्धा आपण पाहतो गावदेवी तुर्बे क्रिकेट संघाचा जर विचार केला, फलंदाज निश्चित स्वरूपात त्यांचे बाद झालेत, परंतु सरासरी त्यांची आतापर्यंत एक चांगल्या प्रकारे राहिलेली आहे. निश्चित एम डी गडगे सर नवीन गोलंदाज येत होतो, मात्र उत्सव पाटील एक चांगले मृदुंगमणी म्हणून त्यांची ओळख आहे. चांगले पकवाज वादक आहेत ते, खूप चांगली पकवाज वादक मृदुंगवाणी म्हणून त्यांचा उल्लेख करतो आम्ही. आणि काही चांगले गोलंदाज म्हणून तुम्हाला पाहायला मिळणार का हा प्रश्न उद्भवतो मैदानावरती. गुड बॉलिंग फ्रॉम चिनूच्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 8च धावा. पहिल्या षटकामध्ये सौरभच्या 16 एकूण धावसंख्या पाहतोय आपण 24. आता मात्र 43 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. उत्सवचं षटक कसं असणार आहे, सायकला फलंदाज डावकुरा सज्ज होते. अनिकेत भोईर नॅट नंबर 4 वरती त्याला प्रमोट करण्याचा डावकुरा फलंदाज, अत्यंत घातक फलंदाज. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याच्या नादामध्ये बीट झालाय. चांगली उंची डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त एकता क्रिकेट संघ आपण पाहतोय रुंजन या संघाच्या माध्यमातून. या संघाला नेहमी कोचिंग करत असतात ते आमचे मंगेश असतील, मंग्या विवेक असतील, आमचे विवेक पाटील असतील, डीडी असतील, त्यानंतर बाराम पाटील असतील, कोचिंग करत असतात संघाला नेहमी चांगले खेळू घडावे या उद्देशानं. गुड बॉलिंग, मोठा फटका खेळायचा होता, उंची जास्त. सौरभ चेंडू खाली, या सिस्टॅकान दुसरा झेल टिपलाय सौरभनं मगाशी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. अजून एक धक्का तुर्बे संघाला. तुर्बे संघ एमडी सर आता मात्र काट टाकताना पाहायला मिळतोय. विकेटचं सातत्य सुरू झालं, धावांचा मात्र वणवा जो पेटवला होता पहिल्या षटकामध्ये तो कुठेतरी थांबलाय, तो कुठेतरी शांत झालाय. गुड बॉलिंग फ्रॉम द उत्सव डीजे. साई ओम साई. चला मैदानावरती पोहोचू आपण. तलोजा आता पूर्ण गाव तुम्हाला पाहायला मिळणार मित्रांनो. तलोजा गावात कर्फ्यू लागणार कारण प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. उस्मानची फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळणार पुढच्या सामन्यामध्ये. मात्र तत्पूर्वी आपण पाहत हा सामना कसा होणार. गुड बॉलिंग फ्रॉम द उत्सव. कोणती मोठी फटकेबाजी नाही या मैदानावरती. ओ ग्रेट बॉलिंग. चेंडू टापर्यंत खाली राहिलाय, फलंदाजाला शांत ठेवलाय आणि चेंडू मात्र खूप चांगली गोलची तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट चेंडू. तुर्बे संघावरती आता प्रचंड धडपड निर्माण केला षटकामध्ये, कारण विकेटचं सातत्य कायम चालू राहिलं. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात झाली, 16 धाबा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 8 धाबा आल्या, 2 षटकामध्ये 24 धाबा. या षटकामध्ये मात्र उत्सवनं अंकुश ठेवलाय. फलंदाजावरती पुलटॉस प्रहार केलाय. मात्र आता P1 P2चं षटक संपलंय. आदर्श चेंडू खाली दुसऱ्यांदा येत असताना चांगला बॅकअप दिलाय, चांगला थ्रो, त्याचा बॅकअप चांगला होता. ऑन द स्टंप दिलाय त्याने विकेट किपर. एंडला एकच धाव मिळणार, एका धावेने फारसा फरक पडणार नाहीये तरुण जैन संघाला. त्याला तुर्बे संघाला सामना जिंकायचा असेल तर मोठी फटकेबाजी आवश्यक असणार आहे आता, कारण दास्किंग रन मेंटेन करायचं तुम्हाला. 14ची सरासरी कायम ठेवायची आहे. गोलांच्या मध्ये पुन्हा एकदा सज्ज होते उत्सव. व्हेरी गुड बॉलिंग. ओ आता मध्ये चेंडूमध्ये थोडासा स्कीड झालाय. पंचाने सांगितलं इट्स ॲब्सोल्युटली वाईट. मिस्टर सस्रबुद्धे सर आम्हाला सांगत असताना SP पॅनलचे पंच. एकच धाव मिळणार. 4था वाईट रुंजन संघाच्या माध्यमातून. चिनूने 2 चेंडू वाईट फेकले, सौरभने 1 चेंडू वाईट फेकला, उत्सवने 1 चेंडू वाईट फेकला. त्यामुळे 4 धावांतर तुम्हाला पाहायला मिळते. 4था वाईट या सत्रातील. पुलटा चेंडू, फ्लिक ऑफ द रिस्ट आणि चेंडू सीमा पलीकडं. पंचांचा इशारा, वन बॉल सीमा पार. दमदार चौकार. खाली बसून घ्या, एकतर बाजूला वा थोडं. समोरच्या समोर बघा, जे प्रेक्षक उभे आहेत थोडे लेफ्ट साईडला वा, थोडे डाव्या बाजूला. 30 धावा धापलकावरती. या षटकारानं मात्र पुन्हा एकदा धावसेकाला उभारे आले. फलंदाज महेश बोरच्या बॅटमध्ये गेला, चौकार तुम्हाला पाहायला मिळतो. 30 धावा धापलकावरती. अजूनही सामना सोपा आहे. तुर्बे संघासाठी मोठे फटके आले तर अजूनही सामना सोपा होऊ शकतो. ऑन साइडला उंची जास्त, लांबी कमी. केतन चेंडू खाली. यस टेकन, ब्युटिफुली टेकन. व्हॉट अ कॉन्फिडंट बिहाइंड द स्कॉट. चांगला आत्मविश्वास तुम्हाला पाहायला कॅचच्या मागे. आणि अजून एक धक्का मैदानावरती. 30 धाबा 5 धक्के. ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती जाणार.
आणि आगली वेगळी संकल्पना घेऊनच खऱ्या अर्थाने मच्छिंद्र पाटील सर ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. सर्वांचं लक्ष आता वर्तमान लढत आपण पाहतो. रोंजन विपक्ष तुर्बे ही वर्तमान लढत आपल्या भेटीसाठी आलेली आहे. परंतु यानंतरची जी लढत होणार आहे या स्पर्धेमधली सर्वाधिक बिग फाईट म्हणजे अतिशय प्रेक्षणीय लढत असणार आहे. बाग 11 तलोजा विपक्ष गौरी स्पोर्ट गावदेवी वलवली क्रिकेट जी लढत होणार आहे तिच्याकडे आता मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे. ओटू मच्छिंद्र पाटील सर. निश्चित गौरी स्पोर्ट आपल्या नितेश शेठ यांचा संघ तुम्हाला पुरस्कृत केला, तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यांचा आता वाढदिवस झाला. आमचे कातारा साहेब राजेश शेठ कातारा, स्वागत आहे तुमचं देखील. येणारे चेंडू 12 आणि 37 धावांची गरज आहे. 37 रिक्वायर्ड फ्रॉम 12 डिलिव्हरी. सो लेट्स सी हु विल बी विनर इन दिस मॅच अँड हु विल बी क्वालिफाय फॉर द सेकंड सेमीफायनल. कोणता संघ सेमीफायनलमध्ये दाखल होणार याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. येणारे 12 चेंडू 37 धावांची गरज. चिनू पुन्हा एकदा आलाय, इज बॅक टू अटॅक वन्स अगेन. गुड बॉलिंग एज अँड टेकन. सूरजनं दुसरा जल टिपलाय. अजून एक धक्का मैदानावरती. आता मात्र तुर्बे संघाला कठीण झालंय मैदानावरती. 11 चेंडू 37 धावांची गरज. नाव यू आर वॉचिंग वन साइड मॅच. सामना एकतर्फी होतोय. डीजे बाईकच्या रेसमध्ये तुमच्या माहितीसाठी चिनू पाटील देखील बाईकच्या रेसमध्ये आहे. उस्मान पटेल देखील रेसमध्ये आहे. बघायचं आहे आता चिनू जिंकणार की उस्मान जिंकणार हे महत्त्वाचं असणार आहे. तर दोघांचं लक्ष असणार आहे बाईकवरती, मात्र सर्व संघांचं लक्ष असणार आमच्या ट्रॉफीवरती. सुंदर ट्रॉफी. येणारे चेंडू 11 आणि 37 धावांची गरज. गडी बाजूला आतापर्यंत आम्हाला अजय सांगतील 6 गड्यांचा मोबदला मोजावा लागला आहे. जास्त गडी बाद झाले तुर्बे संघाचे. आता व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम द चिनू. अजून धक्का दिला त्यांना. कट केला चेंडूला. बॅकफुट स्क्वेअर कट शेताच्या पुढे सरकला आहे. येणार डीप पॉईंटमध्ये. तुषार येणार बॅकअप देणार. तोपर्यंत 2 धावा. गुड थ्रो एक्झॅक्टली स्टंप. चांगलं गॅदर केलं ते सूरजनं. चांगली विकेट किपरची भूमिका सूरजच्या माध्यमातून. 2 झेल त्याने टिपल्याला विकेट किपरच्या माध्यमातून आणि धावसंख्येला आकाराला येतोय. आता 10 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 10 चेंडू 35 धावा. गुड बॉलिंग. सुरुवात चांगली झाली ती मात्र तुर्बे संघाच्या माध्यमातून, गावदी तुर्बे संघाच्या माध्यमातून. नंतर मात्र धावांसाठी 1-1 करावं लागली. गुड बॉलिंग. अटॅकिंग गोलंदाजी. लेंथ लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन व्हॅरिएशन इज द ब्युटिफुल. देयर इज नो चान्स फॉर द रन्स अँड गुड डिलिव्हरी. डॉट डिलिव्हरी. 9 चेंडू 35 धावा. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. तुर्बे संघाला सुरुवात दमदार झाली, मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये फलंदाजी चांगली होत नाहीये. मिडल ऑर्डरनं सुरुवात चांगली दिली नाहीये. ओर द विकेट. खोदून काढल्या चेंडूला. डीप कव्हरच्या डोक्यावर सौरभ चेंडू खाली. 2 झेल सौरभनं आतापर्यंत टिपलेत, मात्र हा झेल त्याला गॅदर करता आला नाहीये. फलंदाज बाद होण्याची शक्यता होती मात्र नाहीये. धाव मिळणार ती 2च आणि त्यामुळे समीकरण बदललंय. 8 चेंडू 33 धावांची गरज आहे. या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला ना तर तुर्बे संघ अजूनही कमबॅक करू शकतोय. कारण यामध्ये ते धावा होताना आम्ही पाहिलेत. धावा होतात या मैदानावरती. शेवटचे 2 चेंडू चिनूचे हे फार महत्त्वाचे आहे सामन्यासाठी. Oh, lovely and quick delivery. This is a good finish and good gather from Suraj Patil by wicket keeper behind stump. Very good job. Now dot delivery. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे 33 धावांची. फार मोठा सामना. मात्र सामन्याने प्रेक्षकांची थोडीशी निराशा केली. मला वाटलं होतं की सामना फाईट होईल, मात्र तसं होताना पाहायला मिळत नाहीये. पुढचा सामना या स्पर्धेचा फायनलचा सामना असणार, लक्षात असू द्या. तर तो सामना फायनलचा असेल. मुकेश शेलेटकर वर्सेस उस्मान पटेल. गौरी स्पोर्ट्स वळवली वर्सेस बाग तलोजा. मजा येणार. कुठेही जाऊ नका, पाहत राही स्पर्धा. थोडासा वेळ आहे तुमच्याकडे. जर नाश्ता केला नसेल तर ब्रेकफास्ट करून घ्या, नंतर संधी मिळणार नाहीये. तर पुढचा 1 तास तुम्हाला आमच्या सोबत राहायचं आहे या स्पर्धेमध्ये. क्रॉस बॅट स्ट्रोक. अजून एक धक्का देण्याचा प्रयत्न नाही जमलं. षटकाची सांगता. गुड बॉलिंग फ्रॉम द चिनू. चिनूनं 2 षटकं फेकली. चिनूनं या षटकामध्ये दिल्या त्या 4 धावा. पहिल्या षटकामध्ये देताना 8 धावा. एकूण चिनूचं विश्लेषण 2 षटकं 12 धावा. 3 गडी बाद केलेत आणि फलंदाजी करताना 28 धावा कुठल्यात. त्यामुळे पुन्हा एकदा वेगानं बाईकच्या रेसमध्ये आलाय तो. येणारे चेंडू आता 6 आणि 33 धावांची गरज. थँक्स मच्छिंद्र पाटील सर. आता ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, खऱ्या अर्थाने व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर आहेत. आमच्या वलभ विभागामध्ये ज्यांचं बिल्डिंग कंस्ट्रक्शनची सुद्धा व्यावसायिक दृष्ट्या एक चांगली निश्चित स्वरूपात गरुड भरारी घेतलेली आहे. गोमाशेठ मातेसाहेब खुटारी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. दादा आपलं आम्ही चैतन्येश्वर क्रीडा मित्र मंडळाच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत.
6 चेंडू 33 धाबा. वेलकम गोमा शेट, तुमचं स्वागत आहे. प्रेक्षकांना विनंती, स्टेज समोर थोडीशी गर्दी कमी करा कारण स्कोररला दिसत नाहीये. आमच्या तलवाजाच्या हौशी दर्दी प्रेक्षक आलेत. स्वागत आहे सर्वांचं. स्वागत है सबका. खुटारी की सर जमीन के ऊपर हम आपका इस्तेकबाल करते हैं. आप आए बाहर आए, स्वागत है सभी का. 7 चेंडू 33 धाबा. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. सामना स्पीडअप करायचा आहे प्लीज रोंजन संघ, कारण आम्हाला सेमीफायनल 7 षटकांचे खेळवायचे आहेत. त्यामुळे प्लीज टॅप बॉलमध्ये ते खेळवायचे आहेत. 1 षटक त्यामध्ये. चला, टॅप क्रिकेट तुम्हाला जास्त पाकिस्तानला पाहायला मिळतं का तिकडे टॅप क्रिकेट जास्त खेळलं जातं. गोलंदाज केतन सज्ज होते. शेवटचे षटक. 7 चेंडू 33 धावांची गरज आहे. पहिला चेंडू मोठा फटका कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यस, आम्हाला मानवंदना देण्यासाठी खणखणी षटकार, मजा येणार. ज्या संकेत पावशेने 2च धावा दिल्या होत्या आपल्या षटकामध्ये, इकॉनॉमी गोलंदाजी केली होती, तोच संकेत पावशे फलंदाजीला आलाय आणि षटकाराने इनिंगची सुरुवात केली. 5 चेंडू 27 धावा. सामना कधीही पलटी मारू शकतोय, कधीही सामन्यामध्ये बदल होऊ शकतात आणि सामना बदलू शकतो. बघायचा केतन काय परिवर्तन करणार, फलंदाज त्याला कसं उत्तर देणार. बाउन्स डिलिव्हरी आणि स्टेकन. मयूर चेंडू खाली, फलंदाज बाद. 7वा धक्का मैदानावरती. या षटकाराने विजयाची चाहूल लावून दिली, मात्र नाही जमलं. येणारे चेंडू 4 आणि आता 27 धावांची गरज. डीजे इनका स्टेज के ऊपर आगमन हो चुका है. आपका चैतन्येश्वर क्रीडा मित्र मंडल की ओर से इस प्रतियोगिता के माध्यम से शान और शौकत के साथ स्वागत है. क्या बात है. 4 चेंडू 27 धावा. शेवटच्या टप्प्यात सामना. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आज अलोट गर्दी तुम्हाला पाहायला येते प्रेक्षकांची, कारण आज पुन्हा एकदा फाण्याचा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार. एकच धाव मिळणार. सामन्यामध्ये आता मजा नाहीये, एकतर्फी सामना. जस्ट फॉर्मेट इज गोइंग ऑन, देर इज नो एक्साइटमेंट. यू आर वॉचिंग द वन साइडेड मॅच, नो डाऊट. आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे 3 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. तुर्बे संघाने सुरुवात चांगली केली, मात्र स्वप्न त्यांची पूर्ण होऊ शकतील का मैदानावरती. आता मात्र अशक्य प्रयास. 3 चेंडू 26 धावा. देर इज अ नो प्रेशर ऑन द बॉलर. गुड डिलिव्हरी. खाली राहिल्या समरीन डिलिव्हरी. फलंदाजाला बीट केलंय. 2 चेंडू आणि 26 धावा. तलोजा संघ लगेच उतरायचे फिल्डिंगला. तर उस्मान, सामना संपल्यानंतर लगेच फिल्डिंग लावायची, कारण आम्हाला सामने 6 षटकांचे खेळवायचे आहेत नंतरचे, आणि 1 षटक टॅप बॉलने देखील खेळवायचं आहे. 2 चेंडू शेवटचे. ऑन साईडला ड्राईव्ह केला, 1 धाव मिळणार. छत्रपती सरकलाय, मिड विकेटवर नाही येणार. सुजल आलाय, 1च धाव मिळणार. आणि 1 चेंडू 25 धावांची गरज आहे आता. मोठ्या फरकाने विजय प्राप्त करेल तो रोंजन संघ. आता 1 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. तुर्बे संघाला मोठा धक्का दिलाय मैदानावरती रोंजन संघानं. नो. आणि हा सामना जिंकला 24 धावानं. एकता क्रिकेट संघ रोंजन संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक तुर्बे टीम, बट गुड फाईट. आणि हा संघ सामन्यामध्ये मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालाय रोंजन संघाचं.